विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली, घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे, कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। मी दिलेला निर्णय शाश्वत, तत्कालीन स्थिती आधारे योग्य तो निर्णय दिला। सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण, तर सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाहीत, नार्वेकरांची टीका। देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत म्हणून आजूबाजूचे लोक देव पाण्यामध्ये घालून बसलेत, संजय राऊतांचा दावा। फडणवीसांना राष्ट्र साथ घालत असल्याचंही वक्तव्य। देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या, महाराष्ट्राची मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत, मला त्यांचा अभिमान। फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। भ्रष्टाचाराची बायको वेडी बेधळी, नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर बोलतात आणि आरोप करतात। विजय वडेट्टीवारांची चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका। विजय वडेट्टीवार वैचारिक कंगाल हे त्यांच्या भाषेवरून दिसलं, कोर्टात निर्दोष ठरलेल्या विषयावर खोटं बोलू नका, चित्रा वाघ यांचा पलटवार। अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली, पवार कुटुंबियांना खुलं पत्र लिहित बारामतीकरांची साथ। विकास कामं, वाढती गुन्हेगारीकडे लक्ष द्या, शरद पवार आणि सुनेत्रा पवारांना पत्रातून आवाहन। विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी उपस्थित राहणं अनिवार्य, मुंबई विद्यापीठाकडून नवा नियम लागू। परीक्षा पद्धतीमध्ये शिस्त आणण्यासाठी विद्यापीठाकडून खबरदारी। बेळगाव कर्नाटक मुद्द्यावरून महापालिकेच्या मासिक सभेमध्ये गोंधळ, बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य घटक असा ठराव मंजूर करण्याचा विरोधकांचा आग्रह, तर सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यानं ठरावाला नगरसेवकांचा आक्षेप। यंदा सरासरी 85% पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाची शक्यता 70%वर, स्कायमेटच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढली।